क्या बात आहे, हो. मोजले तुम्ही. 72 आणि डेज मग कम्प्लीट. हो. आणि मला बीपीचा त्रास होता, ओके. शुगर होता आणि कोलेस्ट्रॉल वाढलेला होता. हो. गुडघ्याचा पण त्रास होता. तर ते सर्व त्रास कमी झाले. आणि जे कोलेस्ट्रॉल होतं सर, तो 230 होता. 230 वरून 135 झालेला आहे. आणि वाव. जे शुगरची तपासणी जी होती सर, ती एकदम नॉर्मल झाली आहे. दिसते का बघा बघ, HbA1c ओके. हा. राईट. येस सर, येस. नॉर्मल झालेली आहे. आता एकदम छान हलकं वाटते एकदम. वा, किती वजन कमी केलं सर? जवळपास 12 किलो झालाय माझं. 72 डेज मध्ये 12 किलो वजन, पण वजनासोबत हे बेनिफिट खूप जास्त झाले. बरोबर. हो. त्याचे हो. फायदे खूप जास्त झाले. आणि कधीपासून बीपीचा त्रास होता सर, आणि शुगरचा पण कधीपासून होता? मग टॅबलेट चालू आहेत की कमी केल्यात? 3 महिन्यापूर्वी पासून त्रास चालू झाले ते सर्व. सध्या ओके. टॅबलेट सर्व चालू आहेत माझे. डॉक्टरना बरं. मी भेटलो. काही दिवस तुम्हाला चालू ठेवावे लागतील म्हणे. नंतर बघू म्हणत आपण. यस. नक्कीच डॉक्टर साहेबांच्या सल्ल्याने छान असा आपल्याला बदल करायचा आहे. जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि रिपोर्ट तुमच्या बऱ्यापैकी आता नॉर्मल यायला सुरुवात झाली. फक्त इथून पुढे थोडस आणखी फोकस करा. गुड न्यूट्रिशन, चांगली लाईफस्टाईल, आणि जे काही तुमचं आयडियल वेट असेल तर ते वेट पर्यंत तुम्ही पोहोचा. तुम्हाला एक सांगू का, बीपी, शुगर, थायरॉइड हे जे काही आजार असतात ना, तर तुम्ही जर तुमचं प्रमाणापेक्षा म्हणजे WHO सांगतो की जर तुमचे फॅमिली रिझन असे असतील की अनुवंशिकतेने एखादा आजार तुम्हाला जर आलाय, तर तुम्ही तुमच्या उंचीनुसार, जस्ट एक्झाम्पल की माझी हाईट 170 सेंटीमीटर आहे आणि 170 सेंटीमीटर नुसार मला 70 किलो वजन पाहिजे. पण जर माझ्या फॅमिली काहीतरी जेनेटिक आहे की मला शुगर आली आहे किंवा थायरॉइड आलाय किंवा आणखी कुठला आजार आलाय, तर अटॅकची हिस्ट्री आहे, तर अशा वेळेस मी 2 ते 3 किलो प्रमाणापेक्षाही जास्त कमी माझं वजन ठेवलं पाहिजे. चांगली लाईफस्टाईल जगलो पाहिजे. तर नक्कीच त्या आजारापासून आपण दूर राहू शकतो. ओके. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला.